जय जय गुरु. गुरु. हम्म, हा. तर आपण हे करत होतो बरोबर. शांतम पापमचं वाक्य सुरू होतं आपलं. हम्म, हा बोला. हा. स्क्रीन दिसत नाहीये सर. ठीक आहे. असे थोडा आवाज. हा, ऐकू येत आहे ना माझं आता? हो, येतोय. हा. तर आपण हे वाक्य बघत होतो. शांतम पापम गुरवो ही यूयम अनुगंतव्या न अनुगंतारः आत्मना तृतीयेन मया गंतव्यम इति अंबादेशः. तर याचा मी अर्थ जरा वेळ होता मला तर मी लिहिला तो. शांतम पाप म्हणजे पाप शांत हो, म्हणजे पापाचं शमन हो, पापाचं शमन हो. हा. यूयम गुरवो, गुरव ही म्हणजे आपणच गुरु आहात. आणि मग इथं अनुगंतव्या न अनुगंता राहा. याचा अर्थ असा आहे, अनुगंतव्य म्हणजे काय? एखादी गोष्ट अनुगंतव्य आहे म्हणजे काय? जसं आपण अनुकरणीय. हं. अनुकरणीय म्हणजे काय? की ज्याचं अनुकरण केलं जावं असं, नाही का? तसंच आहे अनुगंतव्य म्हणजे काय? की ज्याच्या मागोमाग जावं असं, असा. हं. तर राम त्याला सांगतो की आपण गुरु आहात आणि आपलं लोक अनुसरण करतात. हं. आपल्या मागोमाग लोक जातात. न की आणि आपण न अनुगंतारा, आपण काय अनुगंतारा म्हणजे दुसऱ्याच्या मागोमाग जाणारे आपण नाही आहात असं. हं. असं तो राम सांगतो त्यांना. आपण अनुगंतव्य आहात म्हणजे आपल्या मागे लोक येतात, न की अनुगमन करणारे, दुसऱ्याच्या मागे जाणारे. हा. आता इथं ना पुढच्या वाक्यात आत्मना तृतीयेनं या दोन शब्दाचा अर्थ मला काही विशेष कळलेला नाहीये, म्हणून मी ते हायलाइट केलेलं आहे. हं. पण बाकी मया गंतव्यमिती अंबादेशा म्हणजे मला जाणंच आहे, कारण तो आईचा आदेश आहे असं. समजलं या वाक्याचा अर्थ रामाच्या? किंवा आत्मनातृतेनच आपण असं करता येईल का, की हा. मला स्वतःला तिघांनीच जावे असा मातेचा आदेश आहे. म्हणजे मला ते आदेश आहे की फक्त नाही, तिघं आता जाऊ कसं शकतील आहे ना, असं. तृतीयेन म्हणजे हे सगळं मया आत्मना तृतीयेन हे सगळे म्हणजे हा, ते त्रिवी असं पण नाहीये. हा. म्हणून ते जरा मला नक्की कळलेलं नाहीये असं. अच्छा. हम्म. तर त्यामुळे बघूया, म्हणजे मला तरी तेवढा कळलेला नाहीये. आत्मना म्हणजे हम्म. आत्मना म्हणजे स्वतःकडून, बरोबर. तृतीयेनं म्हणजे तिसऱ्याकडून. हा. हा. तृ- हा. तृतीय म्हणजे तिसरा, तीन नाही. त्रि त्रि अच्छा. म्हणजे तीन. तृतीय म्हणजे तिसरा. उल्लेख करून तृतीय म्हणजे एक्झॅक्ट व्यक्तीला म्हटलेलं आहे ना, तिसरा व्यक्ती. हा. 3 जण नाही. 3 जण नाही. तृतीय म्हणजे तिसरा, तीन नाही. हा, तेच. हा, तीन अच्छा. नाही ना, संख्या नाही. हो. अच्छा. ठीक आहे, बघू मग. सर कधी जरा तर परत सांगा ना, मी आता जॉईन झाले. प्लीज. नाही, आता आपण हे फक्त काल जे वाक्य सुरू केलं होतं ना, तर पाप शांत हो, पाप शांत हो म्हणजे पापाचं शमन हो, पापाचं शमन हो. यूयम
गुरवहा ही म्हणजे तुम्हीच गुरु आहात, आपणच गुरु आहात. हा, आणि अनुगंतव्य, हा म्हणजे यूयम अनुगंतव्य हा अनुगंतव्या गुरवहा ही असी. म्हणजे तुम्ही अनुगंतव्य म्हणजे आपल्या मागे ज्याचं अनुकरण करावं असे गुरु आहात, न अनुगंतारा असं. हम्म आणि आत्मना तृतीयन हे सोडून द्या. मया गंतव्यम इति अंबादेशा, माझ्याकडून जाणे आहे असा अंबेचा आदेश आहे. अंबा म्हणजे आईचा आदेश आहे असं. हम्म. अंबादेशा हा समास धरता येईल. हा, अंबायाम आदेशा असं. हम्म. मग पुढचं वाक्य युधाजित म्हणतो, किमहमेकोऽनुगच्छामि अपि तु स बालवृद्धाः प्रकृतः तयाः किं न पश्यसि. याचा संधिविग्रह म्हणजे अन्वय असा होईल की किम अहम एकः अनुगच्छामि. हम्म. मग त्याच्यावरती युधाजित म्हणजे ते मामा त्याला उत्तर देतात की अरे मी काय एकटाच तुझ्या मागे येतोय का. हम्म. किम त्वम स बालवृद्धाः प्रकृतयः अपि तू न पश्यसी. काय तू सोबतचे हा लहानापासून मोठे लोक आबालवृद्ध एवढे सगळे प्रकृती, या सगळ्या आबालवृद्ध प्रकृती तू बघत नाहीयेस का असं. कारण ती अशी कथा आहे की त्या चित्रकूटापर्यंत हे लोक आलेले असतात, भरताबरोबर बरीच मंडळी आलेली असते असं. हम्म? हे समजलं. हो. हम्म. आता आता त्याच्यावरती राम म्हणतो, हा, मातुल गुरुभिरेव शिशवो मातुल धर्मलोपात पालयितव्याः. तत्प्रसीदतु प्रतिनिवर्त्यताम अयम महाजनः इति प्रणमति. तर मातुल म्हणजे मामा मामा याचा अन्वय करूया आधी. मातुल हे तीनदा मातुल का आलेलं आहे मला कळलं नाही. दोनदा. हा, दोन वेळाच आहे ना सर, आहे दोन दोनदाच आहे. वेळाच आहे. हा, दोन वेळाच आहे. दोनदाच आहे. ते पुस्तकात काय शिशव मातूल मध्ये दोन मातूल एक नाही येतात, आता रिपीट झाले ते कट पेस्ट करताना वरचे. तो ओके एकच मातूल आहे शिशवो नंतरचा. ओके ओके ठीक आहे. हम्म, मग हम्म. ठीक आहे, मग ते बरं पडेल. हा, मग तर तो राम म्हणतो मामा मामा मातुल शिशवः गुरुभिः एव धर्मलोपात पालयितव्याः. म्हणजे मामा मामा लहान मुलं हा गुरुभिही म्हणजे गुरूंपासूनच, गुरु म्हणजे मोठ्यांकडूनच, धर्मलोपात म्हणजे धर्मलोपांपासून म्हणजे ज्याला आपण बरं वाईट म्हणतो ना, पालई आणि काय पालन करायचं, काय लोप करायचा, लोपापासून काय ते मोठ्या गुरुही एव शिकतात, शोकतात नाही शिकतात असं म्हणायचंय त्याला. हा, क्रियापद त्यांनी म्हटलेलं नाहीये असं. हम्म. म्हणजे शिशवा गुरुभी एव धर्मोलोपात पालयितव्याः पठंती असं म्हणता येईल. हा, किंवा धर्मलोपात म्हणजे काय? धर्मलोपात म्हणजे धर्मलोपापासून म्हणजे जे आपण बऱ्या वाईटापासून बऱ्यापर्यंत असं, चांगलं वाईट, चांगल्यापासून वाईटापर्यंत वडला म्हणजे मोठ्यांकडूनच शिकतात असं. अच्छा. हम्म. हा, तर म्हणजे आपण तत्प्रसिद्ध तू ते म्हणजे तत्प्रसिद्ध तू म्हणजे तरी तेव्हा आपण आपण प्रसन्न व्हावे. हा आता आपण प्रसन्न व्हावे. आणि अयम महाजन हा अयम महाजन प्रतिनिवर्त प्रतिनिवर्त. निवर्त्यताम म्हणजे या हम्म. मोठ्या लोकांनी, अयम म्हणजे तो म्हणतो ना आबालवृद्ध सगळे आलेले आहेत, तर मग या सगळ्या मोठ्या लोकांनी परत प्रतिनिवर्त जावे. म्हणजे परत जावे परत असं. जाणे. हा, हम्म. आणि जावोत इति प्रणमती असं म्हणून राम त्या मामाला नमस्कार करतो, भरताच्या मामाला. हम्म. मग युधाजित वत्स उत्तिष्ठ उत्तिष्ठ.
म्हणजे युधाजित त्याला म्हणतो, अरे उठ उठ, नमस्कार केलाय ना, तो म्हणतो उठ उठ असं. बो ब- बोधयित्वा प्रजाः क्वापि मंदभाग्यो क्वापि मंदभाग्यो गच्छामि. तर प्रश्न विचारतोय तो. म्हणजे उत्तिष्ठ उत्तिष्ठ म्हणजे उठ उठ. मग तो म्हणतो की प्रजेला बोध करून सुद्धा मी मंदभागी कुठे चाललोय. म्हणजे माझा काय असा ऱ्हास झालेला आहे, म्हणजे त्याला वाईट वाटतं असं. असं म्हणजे आता तर परत तर जाणंच आहे त्याला, पण कुठं चाललोय म्हणजे रामाचा सहवास त्याला तर मिळणार नाही ना, राम सीता लक्ष्मणांचा. म्हणून तो म्हणतोय मी आता कुठे चाललोय, प्रजेला प्रजेला मग एकीकडे सांगतोय त्या आबालवृद्धांना की चला परत चला परत चला. पण मला इथे म्हणजे मी गर्तेत मग ते चाललोय असं. सुद्धा मीला असेल ना सर, मी सुद्धा कुठे जात आहे, प्रजेला बोध करून मी सुद्धा कुठे जात आहे. हम्म, नाही, प्रजेला बोध करून सुद्धा म्हणजे इकडे मी त्यांना शहाणपणा शिकवतोय. हा, पण मला माहितीये की मी परत जाऊन की बरं करत नाहीये असं. म्हणजे अभागी आहे किंवा दुर्दैवी आहे. हा, मी दुर्दैवी आहे असं. असं असं मग तो एक ते मग पुढचा एक श्लोक आहे त्याच्यात. पद आहे, त्वाम लक्ष्मण महाबाहो त्वाम च वैदेह नंदिनी. हा, म्हणजे हे लक्ष्मणा, महाभाव लक्ष्मणा, हे विदेह नंदिनी. हा, आमंत्रये निवृत्तोस्मी पापः कल्याणमस्तु वाम. हम्म आता या वामचा अर्थ ना मला कळला नाही. हम्म तर पण बाकी जो अर्थ आहे तो असा, हे लक्ष्मणा, हे विदेह नंदिनी म्हणजे सीते. हा, तर पाप हा किंवा पाप म्हणजे मी पापी आहे, पाप हा म्हणजे मी पापी आहे. हा, कल्याणमस्तु, तुमचं कल्याण असो. आणि अं, निवृत्त अस्मी म्हणजे मी आता निवृत्त होतो असं. किंवा तर निवृत्त. वाम आमंत्रण म्हणजे आपले का आमंत्रण आहे ना आपले तिथे. कल्याण हो. हो सर, एकाने वाम म्हणजे आपले कल्याण हो असं आहे का? वाम असं काय, वापले कसं काय झालं वाम म्हणजे. हम्म वाम म्हणजे आपले नाही होणार ते. वाम असा थोडीच शब्द आहे काही. हम्म. हे युयम. आमंत्रणचं काय पण सर त्यात, मी तुम्हाला आमंत्रित करतो असं काही आहे का आल्यावर वापस? हम्म, नाही, आमंत्रये आणि वाम हे दोन शब्द मला तसे नीट कळले नाही याचा अर्थ. म्हणजे त्वाम म्हणजे तुला, तुला म्हणजे तुम्हाला सांगून मी आता परत जातो असं असेल. हो, नाही, पण शेवटी सांगून काही नाही ना तिथे. हा. असं दिलं नाही ना हम्म आमंत्रण म्हणजे शेवटी काय? आमंत्रण. नाही तर असं काही ओढून ताणून अर्थ होईल तो काहीतरी करायचं म्हणून. नाही का. तर हम्म. त्यामुळे ते असं नीट निवृत्त होतो म्हणजे परत जातो ना. हो, निवृत्त म्हणजे परत जातो असं, निघतो असं. निवृत्त होणे म्हणजे निघणे किंवा असं, या अर्थाने. पण मग आपण निवृत्तो अस्मी पाप फक्त घेतलं तर पाप निवृत्त होतो असं होईल का त्याचा अर्थ? नाही नाही नाही, त्यांनी मी स्वतःसाठी पापापासून दूर पापावर. जातो. नाही नाही, हं. म्हणजे मी पापी आहे असं. पाप हा ही प्रथम आहे ना. हम्म, हो, म्हणून मी पाप निवृत्त होतो असं म्हटलं. तसं होऊ शकेल. हम्म, पण तरी मला कसं वाटतं कसं आहे? इथं. हा, ते नाही होणार सर, अर्थ नाही लागणार मग. नाही, बरोबर आहे. मंत्र्यावरनं पहिलं वाक्य संपलं, दुसरं पाप निवृत्तो अस्मी, मी निवृत्तो अस्मी पाप, आणि मग कल्याण वस्तू वा, किंवा नुसतं वा जरी घातलं तर आणि तुमचे कल्याण हो असं होऊ शकतं मग ते. नाही, वा म्हणजे किंवा असं असतं. वाम, वाम तर नाहीच आहे शब्द. वा म्हणजे मग हा, तर वा किंवा, नाहीच आहे. किंवा किंवा कल्याण. आता किंवा म्हणजे काय असं काय, नाही, मग असं किंवा काय नाही नाही. बसणार तिकडे, हा, म्हणून मी आणि आधी म्हणजे घेतलं ते. आमंत्रण तर काही लागतच नाहीये. आणि कसं आहे माहितीये का राजेश,
ते पापनिवृत्त, मी पापनिवृत्त होतो, तर मग ते पापनिवृत्त हा समास, पापापासून निवृत्त होतो. तर पापनिवृत्त हा एक शब्द असता ना, तर ते झालं असतं. हम्म. हो, मग मी बरोबर मग त्याला बरोबर. म्हणायला पाहिजे निवृत्तोस्मी पापात, असं म्हटलं असतं, असायला पाहिजे मग ते आता. पापापासून निवृत्त. हा. तर तसं पण नाही. त्यामुळे हे पाप हा अस्मी म्हणजे मी पापी आहे. आणि आता अहम निवृत्त हा म्हणजे काय? ते धातू साधित म्हणजे मी आता निघतो असं. हम्म. असं निवृत्त असं. हा. म्हणजे मी निघतो असं, निवृत्त म्हणजे निघणे असं या अर्थाने. धातूस कर्मणी धातू साधित तसं भूतकाळात तसं. मी निघालो ऍक्च्युली. इथे मी निवृत्त हो होतो म्हणजे मी निघालो असं. म्हणजे त्याला क्रियापदाची वेगळी अपेक्षा नाही असं. हो. नाही का? त्यामुळे ते हम्म. अस्मी, निवृत्त हा अस्मी म्हणायची गरज नाहीये. पापा अस्मी निवृत्त, आता निघालो असं. हम्म. त्यामुळे साधारण असं हे झालेलं आहे. तर यात कसं आहे माहितीये का, तुम्हाला आता एक लक्षात आलं असेल की सगळी जुनी जी कथानकं किंवा असतात ना, जुन्या प्रकारचं हे, तर यात काही ना काही असं शब्द जे असतात ना, ते आपल्या समजुतीचा थोडाफार तो मेळ बसत नाहीये. 5% असं होतं. हम्म. म्हणजे तर आणि हे विशेषतः हे जे नाटकं आणि याच्यात असतात ना, तर ही थोडस ते बोलीभाषा टाईप असतात, त्यामुळे त्यात अजून गोंधळ होतो आपला असं. हं? तर पण मग परीक्षेमध्ये ते आम्ही जेव्हा तो समजा अर्थ लिहायला आला मराठी ट्रान्सलेशन, तर मग तर तिथे म्हणूनच थोडस हे. तर मग मी म्हणूनच तुम्हाला अर्थ दिलेला आहे ना असा. हा. हा आणि हा मला असं वाटतं, आणि मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा काय करा, जसं मी आता लिहिलंय ना, ही मी तुम्हाला पाहिजे तर हा फाईल पाठवीन. तर असा तुम्ही हा सगळ्याच, आता मी आधीचा नाही लिहिला, पण बाकीचे पण अर्थ हा. तुम्ही कम्प्लीट करा. म्हणजे मग काय होईल की पाहिजे तर याचं मी तुम्हाला स्नॅपशॉट पाठवतो. हा. म्हणजे मग तसं तुम्ही बाकीचे जे आतापर्यंत जे अर्थ सांगितले ना, ते तुम्ही पूर्ण करा असं. नाही का? सर ते हो, आम्ही लिहून काढतोच. तुम्ही हा. बोलता बोलता शक्य तेवढं लिहितोच आम्ही, कारण म्हणजे तुम्ही जेव्हा एक्सप्लेन करत असता तेव्हा नोट्स आमच्या काढतोच आम्ही. हो पण हो हो. हम्म. आणि बरोबर. नंतर त्या पूर्ण पण करतो. हा. नाही नाही नाही, पण काय करा तुम्ही, म्हणजे तेच सांगतो मी की ते ते तुम्ही जर शेअर केलं ना, जसं आपण आतापर्यंत परिचय पर्यंत जसे आपले सगळे तयार आहेत ना रेफरन्स म्हणून, तर तसे जर केले तर बरं होईल नाही का असं. सर रिव्हिजनच्या वेळी आम्ही करतोच. बर, मग काय प्रश्न नाही. हा. ठीक आहे. सगळं हो एकमेकांना सांगतो. हो हो हो. हं? सर हे मूळ हेच आहे का, काही बघायचं आहे अजून, हे आत्मना तृतीयना आहे का असे शब्द मूळ पाठामध्ये त्या? कुठल्या पाठामध्ये? माझ्याकडे ते पुस्तक हा. हो हो, हा, मूळ मूळ ते हा, मूळ तुम्ही म्हणता. एकदा बघून घ्या तुम्ही, कारण हे ते आमंत्रयाचा अर्थ आता वामचा नाहीये, किंवा सर इकडे मला तरी वर. असं वाटतं की मी सांगतो तुम्हाला की मी आता निघतो असंच असणार. आमंत्रण आहे त्याचा दुसरा अर्थच होऊ शकत नाही काही ना. कारण तुम्ही परत या माझ्याकडे असं असं आत्ताच ते सांगू शकत नाही ना. हो म्हणूनच. वर सुद्धा ते तृतीयेनं आत्मना तृतीयेनं हे पण शब्दाचं नाही लागलेलं आपल्याला. ठीक आहे ना. हं? तर म्हणूनच ते आपण हायलाइट केलंय, हो. ज्याचे अर्थ लागत नाही ते आपल्याला तृतीयेनं माहिती म्हणजे आहे. अंबा सर. काय? तृतीयेनं म्हणजे अंबा म्हणजे तिसरी माता जी आहे ना. ती काही दुसरी आहे काही ना. ती दुसरी आहे, तिसरी नाही आहे. अच्छा. हम्म. आणि मग कसं माहितीये का, मग अंबेनं व्हायला पाहिजे. सॉरी, अंबेनं नाही, अंबाया. अंबाया असं. हम्म. म्हणजे पण ते अंबा सॉरी, आदेश हा म्हणजे ते एकत्रच आहे ना. अंबया 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 आदेश हा असं होऊ अंबया शकतं. अंबया पाहिजे मग, ते अंबादेश हा नाही होत. हो. सीस अंबया यायला अहो तृतीयेला. नाही नाही सर, अहो तो तसं एकत्र शब्द आहे ना, म्हणून त्याची आपण फोड करू शकतो ना, अंबया आदेश हा. तसं नसतं. समास करू शकतो त्याचा. तसं नसतो. जर तुम्हाला तृतीया लावा, अंबादेश हा एक शब्द झाला आता, तो आता हा. ते, त्यामुळे ते आता मग तृतीयेनं अंबादेश असं नाही असं. मग त्यांना करायचं असेल ना, मग ते पूर्ण तृतीय अंबादेश हा असा एक शब्द करायला लागला असता त्यांना. असं काही याचा मनाला तेव्हा वाटेल त्याचा. हम्म.
नाही, किंवा तृतीयेन अंब, नाही, अंबयात आदेशेन असं झालं असतं ते सगळंच. ठीक आहे, जाऊ द्या, आपण आता पुढे जाऊया. आहे ना? तर ठीक आहे, आपला आता हा पाठ तर झालाय आपला. तर आता कुठला करायचा? बघूया आपण आता कुठले राहिला अजून राहिले. एक तो दशरथाचा. अं, सातवा सातवा तर झालाय. नववा राहिलाय मला वाटतं ना, दशरथाचा वेणी. राहिलाय सर. कुठला? हे दशरथ. हा, नाही तो तर राहिलाच आहे 9वा. नाही, वेणी संवाद तर राहिलेलाच आहे, पण एक हा, दशरथाच्या संदर्भातला आहे ना. तोच ना, पुत्र वियोगेन दशरथ तस्य शोकावेगा, सातवा म्हणताय का तुम्ही? हो, हा. 7वा राहिलाय. हो. हो ओके. आणि 5वा पण राहिलाय ना, स्वामी भक्त समाधान धात्री. हो हो, पन तो पण राहिलाय. तो पण पन्ना हे पण राहील. रामायणातले म्हणून आपण सांगतोय. हा हा. हे प्रतिमा नाटक आहे, हे एक वेगळंच नाटक आहे. म्हणजे नंतर मग हे केलेलं आहे आपण, सात आठवं. आणि हे कुठलं आहे? हा, ठीक आहे, आपण एक काम करूया. हे वेणी संवाद जरा इंटरेस्टिंग आहे, हे करूया. हा, चालेल. पण मग हे रामायणातलं एकच राहील सर, पुत्र वियोगेन दशरथस्य शोकावेगा. हा, हा, ठीक आहे ना, करूया. हा, चालेल. तुम्ही म्हणाल तसं. काय कोणतं म्हटलं? घ्यायचं मग? आता वेणी संहार करूया ना आपण आता. हा, नववा पाठ. अच्छा. हा, हा. आता हा तसा सोपाही सर ते वाटतोय मला. हे घ्यायचं नाहीये का नंतर? काय ते? सोमराजस्तुती ते 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 हे घ्यायचं नाही का? मध्ये तुम्ही शिकवत होता ते थोडस शिकवलं आणि मग मग मी तेच सांगितलं ना तुम्हाला. काल तुम्ही सोमराज. नव्हतात. काल हा, तुम्ही नव्हतात का? मी सांगितलं ते काल की परवा, की सुरुवातीला माझं थोडं मिस झालं. नाही हा. नाही, काल नाही, 2 हम्म. दिवसांपूर्वीच सांगितलं ना मी, जेव्हा हा पाठ सुरू केला तेव्हा, की ते त्या पेपर मी बघितले, 3-4 पेपर. तर त्याच्यात त्या सोमस्तवराज एवढे मोठे हम्म. चॅप्टर आहेत हो, पण त्याच्यावर काहीच प्रश्न नाहीये. तर हम्म. आता परीक्षा आपली तशी जवळ अच्छा. आली आहे ना, तर आधी आपण परीक्षेची हम्म. प्रायोरिटी करून म्हणून हे करूया, मग जमलं तर ते करूया असं. हा, अच्छा, चालेल सर. हो, ठीक आहे ना. तर आता वेणी हम्म. संहार. आता वाचा बघू एकेकाने हे. वेणी संहार कितवा धडा आहे? नववा. समोर मी हे नववा. केलेलं आहे ना तुम्हाला. हा, बरोबर. तर पार्श्वभूमी सांगा ना, 2-3 शब्दात आम्हाला काय आहे ते. अ, द्रौपदीचं. हो हो ना. हो हो. किल्ल्यावरचं आहे का हा ते? मारून हा, आणल्या नाही नाही, तर हा दुर्योधनाला. वेणी, तेच नाही बांधणार नाही, नाही. हा हा ऐका ना. हा, हा. तर हा. वेणी संहार नावाचं नाटक आहे. हा, तर हं. तर हा, तर हे जे नाटक आहे, हे भट्ट नारायण म्हणून एक कवी होते. कवी नाही, नाटककार. त्यांनी एकच फक्त नाटक लिहिले, पण ते खूप फेमस झालंय. हा, भट्ट नारायणांचं वेणी संहार. हा, आणि याच्यात मेन काय आहे, की जे आपण वाचलेलं आहे ना, की दुर्योधनाच्या रक्ताने द्रौपदीला जेव्हा तिचे ती एकवस्त्र आणि केस अशी ती आलेली असते त्यांच्या त्या कौरवांच्या राजसभेमध्ये, आणि तिचं ते वस्त्रहरणाचा जेव्हा प्रसंग होतो, तर तेव्हा ब- तेव्हा भीष्म प्रतिज्ञा करतो, की ते दुर्योधनाने की दुःशासनाने अशी छाती बडवून असं सांगितलं असतं ना तिला, तर त्यांनी म्हटलेलं असतं की ही छाती फोडून या रक्ताने मी तुझी वेणी घालीन, आणि मग तोपर्यंत तू केस बांधू नकोस असं. भीम हा, भीम करतो ना ही प्रतिज्ञा. हो, मग तेच सांगितलं ना, भीमच सांगितलं ना मग. हा, तर भीमाने अशी अच्छा, मी. प्रतिज्ञा केली असते. भीम भीम, मी नाही, भीम. हा, तर तर आता ते वेणी संहार म्हणजे, आता कसं असतात ना, कवीचं वैशिष्ट्य आहे की इतिहासातलं काहीतरी नाट्यमय प्रसंग, की ज्याच्यावर नाट्य होऊ शकेल असा तो प्रसंग निवडतात, आणि त्याच्यावरती ते नाटक करतात. बरोबर आहे. जसं आता अभिज्ञान शाकुंतलम. किंवा शकुंतला, ती अंगठी ती हरवली, मग तो किती वियोग, भरत त्याला दुष्यंत तिला ओळखत नाही, वगैरे वगैरे. तर ते नाट्य कालिदासाने छान रंगवलं, नाही का? तर इथे वेडी संहारामध्ये तेच आहे, की त्या
भट्टनारायणी ते टिपलो की अरे हा फार नाट्यमय प्रसंग आहे की भीमानीने प्रतिज्ञा केली आणि ती पूर्ण केली असं. त्या शेवटचं काहीतरी हे काय त्याला म्हणतात उतारा आहे हा त्या नाटकातला. तर तो बघूया. तर आता ततः प्रविशती गदापाणिः क्षतज सिक्त सर्वांगो हा भीमसेन. हा म्हणजे आता हे नाटकाचं आहे त्यामुळे नाटकात जसं ते कंसात गोष्टी लिहिलेल्या असतात ना की असं असं झालं म्हणून हा कंसामध्ये हा तर तसं हे आता इथं त्यांनी लिहिलेलं आहे की आता भीमसेन गदापाडी म्हणजे हातात गदा असलेला हा आणि अं, शतज सिक्त सर्वांग हा क्षतज क्षतज म्हणजे क्षती रक्त. म्हणजे जखमा झालेला नाही क्षतमज म्हणजे हम्म, जखमांपासून हम्म. झालेलं रक्त. हं. क्षतज म्हणजे खाली रक्त म्हणून जख दिलाय अर्थ. हा खाली काय रक्त क्षतज म्हणजे हा. हा क्षतज म्हणजे जखमांपासून जे जन्मतं ते म्हणजे रक्तच ना. जखमांपासून हम्म, ज्याचं हम्म, स्राव हम्म, सुरू हम्म, होतं ते रक्त. तर त्या रक्तानी पण म्हणजे मूळ जखमा आहे महत्वाचं म्हणजे नुसतं आपलं रक्ताचा लेप नाही तर जखमां हम्म. रक्तबंबाळ झालेला असं ज्याला म्हणतोय सर्वांग रक्तबंबाळ झालेला भीमसेन असं हा प्रवेश करतो. तथा म्हणजे त्यानंतर हातात गला असलेला आणि रक्तबंबाळ झालेला हा भीमसेन प्रवेश करतो. हा आता भीमसेन हा आता तो उद्धतम परिक्रामन हा परिक्रमा म्हणजे गोल फिरणं हा उठून गोल फिरून असं हा काय म्हणतो तो भो हो भो हो भो भो समंत पंचक संचारिणा सैनिका हा म्हणजे अं, अं, अरे असं म्हणतात हा किंवा समंत समंत मंचक नावाचा ना तो मला वाटतो अं, अं, समंत पंचक नावाचं म्हणजे भाग प्रदेश होता एक समंत पंचक. तर त्या समंत पंचकात संचार करणारे सैनिकांनो हा हा कहा अयम आवेगः कथयन्तु भवन्तः कस्मिन्नु देशे पांचाली तिष्ठती. हा तर अ, असं होईल ते की को अयम आवेगः हा तर अ, हा हा आवेग कुठला कोणी सांगेल का काय भवंतः भवंतः कथयन्तु म्हणजे तुम्ही सांगाल का कस्मिन देशे पांचाली तिष्ठती कुठल्या देशात आता हे देशात म्हणजे कुठल्या ठिकाणी कुठल्या स्थानी पांचाली कुठे थांबलेली आहे असं किंवा पांचाली कुठे आहे असं. हम्म असं समजलं. मग द्रौपदी लब्ध संज्ञा. आता लब्ध संज्ञा म्हणजे काय तर मला वाटतं सगळं ना हे गोंधळाचं वातावरण असणार तिथे हा तर म्हणजे ते शुद्धीतनं जागी झाली. शुद्धीतनं जागी झाली कारण तो मला वाटतं आरडाओरडा होतोय सगळा हा आणि त्यामुळे ती घाबरलेली असणार आणि मग ती थोडी ती शुद्धीवर येते. परित्रायताम महाराज हा म्हणजे महाराज मला वाचवा मला वाचवा. कधी कोणाला महाराज म्हणते कोण जाणे हा हा असं. मग कंचुकी कंचुकी म्हणजे नोकराणी किंवा सेविका हा देवी पांडुस्नुष्णे उत्तिष्ठ उत्तिष्ठ. पांडुस्नुषे म्हणजे काय पांडूची सून स्नुषा म्हणजे सून हा हे पांडूच्या सुने उठ उठ हा असं संप्रती झटिती चिताप्रवेश एव श्रेयान. संप्रती म्हणजे आता झटिती म्हणजे लगेच म्हणजे लवकर चिताप्रवेश एव श्रेयान अस्ति अस्ति या अध्यार होत आहे म्हणजे आता लवकर चिताप्रवेश करणे चितेत प्रवेश करणे हेच श्रेयस्कर आहे. म्हणजे काहीतरी गोंधळ झालाय त्यांचा हा की आता काही म्हणजे इथे हा कोण आलाय हा म्हणजे ओरडाआरडा करणारा असं काहीतरी वाटतंय हा. मग म्हणजे आता
चिता प्रवेश करणं हेच श्रेयस्कर आहे असं. हा मग हे भीमाला द्रौपदी ओळखत नाहीत का ते जगताळ बंबाळ? असं असं वाटतंय, असं वाटतंय. हा तर मग द्रौपदी सहसा उत्थाय म्हणजे मग द्रौपदी हा सहसा म्हणजे एकदम उठून, एकदम पटकन उठून. उठून. अचानक हा एकदम. हा कथम न संभावयामी अद्यापि चिता समनीयम. हा अ, कथम म्हणजे अ, कम. सा- हा म्हणजे कशी. हा कथम म्हणजे कशी. हा अ, अ, कशी मी हा अजून सुद्धा चिता समीपम न संभावयामी. अजून सुद्धा मी चितेजवळ का जाऊ शकत नाहीये किंवा जाऊ शकत नाहीये. हा असं म्हणजे एवढं संकट आलंय आमच्यावरती, तरी मी अजून तिच्याजवळ का नाही गेली आहे. तर युधिष्ठिर, आता तिथे युधिष्ठिरही असतो. हा कहा कोत्र भो हो. हा हो हो. हा कहा कहा अत्र. आवाज गेला. आता ऐकू येत आहे? आता ऐकू येत आहे का? येत आहे का ऐकू? हो हो हा तर हो, येतंय येतंय येत आहे ना. हा येतोय. हो येत आहे. हा तर इथं कहा कहा अत्र भो हो म्हणजे कोण कोण इथे कोण आहे. हम्म, ठीक आहे. हा, स सनिषंगम धनु उपनयन. हा तर अ, अ, म्हणजे अरे कोणीतरी मला धनु उपनयन. मग सनिषंगम म्हणजे बाण. कोणीतरी मला बाण आणि धनुष्यबाण आणून द्या. हम्म. हा कथम न कश्चित परिजन हा आणि अ, तर काहीच ऐकू नाही आलं. सनिषंगम मध्ये आवाज गेला होता सर. आता हो पण हो गेला परत. आता येतोय. हो हो आता आता येतोय. हा तर आपण म्हटलं होतं सनिषंगम धनु उपनयन. उपनय उपनय म्हणजे जवळ आहे. नय म्हणजे नेणे. नय म्हणजे ने. उपनय म्हणजे जवळ येणे असं. हा सनिषंगम धनु म्हणजे बाणासहित धनुष्य हा जवळ आण. आण उप म्हणजे जवळ. कथम आवाज आला ना लक्षात? हे समजलं ना याचा अर्थ? हो हो येतोय. हम्म. म्हणजे हा मला दे का? हा. हा 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 तर कथम कसं न न कष्टित परिजना. हा कसं इथं कोणीच परिजन परिजन म्हणजे कोणीच माणसं कोणी नाही. इथं कोणीच माणसं कशी काय नाही. असं म्हणतोय तू. भवतु असो. असो तर बाहुयुद्धेन एव दुरात्मानं गाढम आलिंग्य ज्वलनम अभिपातयामी. हा तर तो म्हणतो की ठीक आहे आता धनुष्य आणणार तर कोणीच नाही. मग आता बाहुयुद्धानेच त्या दुष्टाला घट्ट आलिंगन देऊन मिठी मारून ज्वलनम अभिपातयामी म्हणजे त्या आगीमध्ये टाकतो असं. हा आणि परिकरम बध्नाती. परिकरम म्हणजे परिकरम म्हणजे ज्याला आपण म्हणजे परिकरम परिकरचे दोन अर्थ होतात. एक तर कमरेला ज्याला आपण पट्टा पट्टा म्हणतो ना हा जसं म्हणजे परकर परकर ज्याला म्हणतो ना तसं परिकर. हा लेहंगा दिलं होतं माणसासाठी. काय लेहंगा. लेंगा बरोबर. लेहंगा दिलं होतं लेहंगा. लेंगा लेंगा म्हणून हो दिलेले आपल्याला त्यावर. लेंगा. हा मागचं. हा तर स्त्रियांचा जो परकर नावाचा जो मराठीत शब्द आहे ना त्याचा मूळ परिकर हाच आहे. म्हणजे परी म्हणजे आजूबाजूला. कर म्हणजे सभोवती. हा सभोवती. हा तर परिकर म्हणजे सभोवताली गुंडाळण्यासाठी वगैरे असं. तसं मग परिकरम बदनाती म्हणजे जो काहीतरी किंवा हे पण होतं काय आपलं कमरेला असं ते फेटा फेटा नाही काय
असं बांधतात ना तसं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना सज्ज होतो. हम्म. कंबर कसणे या अर्थाने. हा. हम्म. तर कंचुकी, आता कंचुकी म्हणते, देवी पांडुस्नुषे, परत ती म्हणते, हा, की देवी पांडुस्नुषे म्हणजे परत ती हिला म्हणते, द्रौपदीला म्हणतं, हा, की हे पांडूचे म्हणजे पांडूचे सुने, हा, हा, संयम्य, हा, अंताम इदानीं नयन उपरोधिनो रोधिनो दुःशासनौ अवकृष्टा मूर्धजाहा. हम्म. म्हणजे सर परत एकच आवाज शब्द आहे गेला ना. तर नाही, संयम्यताम एकच शब्द आहे ना सर तो? संयम संयमी यंताम संयमी संयमी संयम्यताम अंता इदानीम अंता अंताम संयम्यंताम. इदानीम. अंताम. सम्ययंताम इदानीम. शांत संयम मन. होतो. पण असं असं कशावरून वाटतं तुम्हाला एकच शब्द आहे म्हणून? अहो ते सम्यय याच्यासारखं रूप संयमयंताम. अज्ञार्थक रूप, अज्ञार्थी. पण ते म्य आहे ना. हा. बरोबर, संयम्यंता आहे, संयम्यंता हा, संयमी तो एकच अंताम इदानीम. शब्द आहे. म्हणजे विनंती संयम्यंताम. पण असू शकते ती. बरोबर आहे, बरोबर. संयम्यंताम. यावेळी शांत हो. हा, संयम्यंताम इदानीम. इदानीम म्हणजे आता शांत हो. नयन अपराधीनः म्हणजे दुःशासनौ अवकृष्टा मूर्धजाः. तर ते दुःशासनाने तो हे केलेला असतो ना, अं, म्हणजे केस सोडलेले असतात त्याचे. तिचे केस हा सोडलेले असतात. हा. अवकृष्टा मूर्धजाः. हा. अस्तमिता संप्रती. मूर्धजाहा म्हणजे काय? मूर्धजाहा म्हणजे काय? खाली मूर्धजा केस म्हणजे, म्हणून लिहिलंय. हो, मूर्धजा म्हणजे मूर्धापासून जन्मलेले म्हणजे केस ऋषीधोणे. असं. हम्म. मूर्धापासून अच्छा, जन्मलेले. केसांनाच सर म्हटले. परत सांगा. मूर्धज. कशापासून? झालं 5 मिनिटं. एक लक्ष मूर्धापासून. होत आलं. एक लक्षात घ्या. मूर कुठलाही शब्द ज असतो ना, तर त्याचा अर्थ असतो जन्मलेला. तर मूर्धज म्हणजे, जन्मलेला. हा, हा, तर डोक्यापासून जन्मलेले उत्पन्न झालेले म्हणजे काय, केस. हा. हा म्हणजे नवीन शब्द आहे हा मला. हम्म, हम्म. हा. नाही म्हणजे आता मला ह्या असा, पण आता तुम्हालाही ना हे तर्काने शब्द जाणता आले पाहिजे. म्हणजे सगळेच शब्द आपले काही डोक्यात असे स्टोअर करून कॉम्प्युटर सारखे काढता नाही येणार, पण तर्काने हे सोडा. आणि संस्कृतची ती विशेषता आहे की एकदा आपल्याला म्हणजे शब्दातनं शब्द, शब्दातनं शब्द साधारण तर्काने आपल्याला अर्थ लावता आला पाहिजे असं. हम्म. संयम्यंताम इदानीम हे झालं. नयन अपराधिनः दुःशासनौ अवकृष्टा मूर्धजाः. तर अस्तमिता संप्रती प्रतीकाः आशा. हम्म. हम्म. म्हणजे हा, म्हणजे आता ती म्हणते की आता अस्तम, हा, अस्तमिता म्हणजे आता ही जी आशा होती आपली की कोणीतरी तुला म्हणजे ते केस बांधेल वगैरे, तर आता जाऊ दे, आता तू बांध. हम्म. देवी पांडुसुते. संयम्यंता म्हणजे संयम ठेवा असं नको, तर ती म्हणजे संयम्य म्हणजे बांधणे या अर्थाने म्हणते. हे देवी पांडुसुषे इदानीम आता नयन अपराधीना म्हणजे डोळ्याला खुपणारे दुःशासनौ दुःशासनाने मोकळे केलेले केस तू आता बांध. का बरं? स्वतःच बांध आता. कारण आता संप्रती प्रतिका हा, ती जी आशा आहे ती आता जवळपास गेलेली आहे आपली. चिंता नको, इथं चिता समीपम एव द्रुततरम संभावय. आता लवकर आपल्याला, आता आपण चितेजवळ आता पोचू. संभावय म्हणजे संभावनाचं